तर मित्रांनो फायनली आपण हे मडकं जे आहे याच्यामधून आपण बाहेर काढलेलं आहे. ब्रीडिंग आपली ऑलमोस्ट वेस्ट गेलेली आहे. कशी ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहू शकता या मडक्यामध्ये आपल्याला किती अंडी भेटले. जरा कॅमेरा जवळ करा. सो हे फ्रेंड्स, वेलकम टू पेट ऑफिस. मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पेट ऑफिस. मित्रांनो तुम्ही जसं की मगाशी पाहिलं, आपण यांची जी मटकी होती ती आपण आता बाहेर काढलेली आहे. ऑलमोस्ट मला वाटतं एक 7 महिन्यांनी हे जे पेअर आहे जे आपण एकत्र ठेवले. लास्ट टाइम मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये मटकी तर होती, मी ह्या मेलला वेगळा केला होता. का तर मेल तिला मारत होता. सो मी मेलला वेगळा केल्यानंतर सरप्रायझिंगली मला वाटलं नव्हतं की ब्रीड करेल. मी फक्त मटकी तशीच ठेवली होती. का थंडीचा सीझन होता, बोललो राहू दे मटकी तशीच, म्हणून मटकी मी पिंजरामध्ये तशीच ठेवली होती. पण अनएक्सपेक्टेडली मला त्याच्यामध्ये काही दिवसांनी एक अंड दिसलं. बोलो चला एक अंड घातले तर घातलंय. पण नंतर बघता बघता टोटल बजीसला हे यांचं काय वेगळं सुरू आहे. तर बघता बघता आपल्या फिमेलने टोटल 7 अंडी दिली. पण कसं आहे, सीन असं झालं आहे की ती 7च्या 7 अंडी जी आहे ती इनफर्टाईल निघाली म्हणजे त्याच्यातून पिल्लं नाही निघाली. म्हणून आपण जी मटकी जी आहे आपण काढून ठेवलेली आहे. ते कारण मटकी मी काढणार नव्हतो, पण ऑलमोस्ट एक 20-25 दिवस झाले, 20-25 दिवसाच्या वरती झालं. आता फिमेलने अंड्यांवरती बसायचं बंद केलं होतं. मी 4-5 दिवसापासून ऑब्झर्वेशन करतोय की फिमेलला मटक्यामध्ये कमी जाते. तो ती मटक्यामध्ये कमी जात होती, म्हणून मग मी त्यांना आता मटका मी जे आहे ते बाहेर काढून ठेवलेला आहे. सो गाईज, आपले बजेट जर आपल्याला जास्त डिस्टर्ब करत होते म्हणून त्यांना आता मी ते झाकून ठेवलेलं आहे. मित्रांनो विषय असा होता की 4-5 दिवसापासून मी पाहिलं की फिमेल जी आहे ती मटकीमध्ये जात नव्हती, मटकीच्या बाहेरच बसत होती. म्हणजे एक प्रकारे तिने अंडी शेकायचं बंद केलं होतं. सो दॅट्स वाय मी आता हे मटकी बाहेर काढले. कारण मटकीवरती म्हणजे अंड्यावरती ती बसत नाही, याचाच अर्थ सर्व अंडी ही मला तर वाटतं इनफर्टाईल आहेत आणि ऑलमोस्ट इनफर्टाईलच आहेत अंडी. नाही तर आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतं की त्यामुळेच का असेल तिने अंड्यावरती बसायचं बंद केलं असणार. त्यामुळे आता ही मटकी बाहेर काढली आणि एक जस्ट एक एक्सपेरिमेंट म्हणून पुन्हा मी आपला ट्रिकोला त्या पिंजऱ्यामध्ये सोडलं. अजून तरी हे दोघं व्यवस्थित आहेत. कारण कसं आहे, ब्रीडिंगला इश्यू असा झाला होता की हा ट्रिको जो आहे हा बॉक्स फ्रेंडली आहे आणि ही कोको जी आहे ही मटकी फ्रेंडली आहे. कारण ती बॉक्समध्ये जात नव्हती आणि हा मटक्यामध्ये जात नव्हता. सो त्याच्यामुळे ह्या म्हणजे अंडी घालून सुद्धा या दोघांमध्ये फाईट होत होती. तो तिला मारत होता, म्हणून आपण त्याला लास्ट टाइम वेगळं केलं होतं. आणि त्याच्यासाठीच का होईना, कारण कसं आहे, अंड्यातून पिल्लं तेव्हाच येतील जेव्हा दोन्ही मेल आणि फिमेल त्या अंडी शेकतील. पण आपल्या ह्याच्यामध्ये केस जरा वेगळी होती. फिमेल फक्त एकटीच जी आहे ती अख्खा दिवस अंड्यावरती बसत होती आणि मेल तर त्याच्यामध्ये नव्हता. सो त्याच्यामुळेच ही अंडी जी आहे ती इनफर्टाईल निघाली. म्हणजे त्यांना हवी तशी ऊब नाही मिळाली आणि कालांतराने काय होईना, कारण फिमेलने सुद्धा मटकीवरती म्हणजे अंड्यामध्ये बसणं सोडून दिलं. म्हणून मी तिला आता बोललो जाऊ दे, रेस्ट देऊया, जास्त स्ट्रेस नको व्हायला, म्हणून मी जी मटकी जी आहे ती बाहेर काढलेली आहे. सो मित्रांनो होतं काय की जेव्हा पण कॉकटेल ब्रीड करतात, कॉकटेल किंवा कुठलाही पक्षी जेव्हा ब्रीड करतो तेव्हा दोन्ही मेल आणि फिमेल या दोघांचं काम असतं की जे बारीबारीने येऊन अंडी शेकतात. एकदा मेल जातो तर एकदा फिमेल जाते, दोघंही बारीबारीने किंवा दोघंही एकत्र शेकतात. पण आपल्या केसमध्ये थोडं वेगळं होतं. आपले जे आहे इथं पाहू शकता, इथे लास्ट टाइम मी त्याला वेगळं करून ठेवलं होतं. आपल्या याच्यामध्ये फक्त सिंगल फिमेल होती जी मटक्यावरती बसत होती आणि मेल जो आहे आपण त्याला आपण वेगळा केला होता मेलला. त्याच्यामुळे कसं आहे, कुठलाही बर्ड आहे, तो बजीस असो, कोणीही असो, लव बर्ड असो, तुम्ही कुठलाही बर्ड घ्या, जर मेल फिमेल जर अंड्यावरती बसत असेल तरच ही अंडी उगतील, नाहीतर ती अंडी अशी वेस्ट जातील. सो फायनली आपली सुद्धा ही अंडी जी आहे अनएक्सपेक्टेडली 6च्या 6 अंडी जी आहेत ती वेस्ट गेलेली आहेत. 6च अंडी आहेत माझ्या मते तरी. मला वाटलं नव्हतं की ब्रीडिंग करेल. तो तिला मारत होता म्हणून मी तिला साईडला केलं होतं, पण वाटलं नव्हतं की ती अंडी घालेल. मग आधी पण अंडी घालेल हेही वाटलं नव्हतं. पण सरप्रायझिंगली जेव्हा पहिलं अंडं घातलं त्याच्यानंतर मग तिच्यावर थोडं जास्त लक्ष फोकस केलं. अशी करत करत तिने 1-1.5 महिन्यामध्ये 6 अंडी घातली, पण 6च्या 6 वेस्ट गेली. गाईज, आमच्या इथे व्हिडिओ बनवणं म्हणजे खूप मोठं जिकिरीचं काम आहे. कोण ना कोण मध्ये मध्ये येतच असतं.
कधी हे पक्षी तर कधी बाहेर गल्लीतली पोरं तर गल्लीतल्या बायका यांचं काही ना काही चावम्या सुरू असतं, कधी कोणाचा डीजे वाजतो. आता तर काय आमची मम्मी तर आवाज बाहेर जास्त होता, स्वतः सगळ्यांना चूप करून आलं. सो विषय असा होता की आता आपण या दोघांनाही आहे ते ब्रीडिंगपासून लांब ठेवूया, कारण लांब ठेवणारच आहे मी, कारण आता ब्रीडिंग सीझन आहे, असं नाही की ब्रीडिंग सीझन संपलाय. सेकंड क्लच होऊ शकतो. मोस्टली क्रोकोडाईलमध्ये पहिला क्लच जो आहे तो वेस्टच जातो. सो आपल्या इथे रेअरली कधीतरी पहिल्या क्लचमध्ये पिल्ला निघतात. आपला जो फर्स्ट क्लच आहे तो वेस्ट गेलाय. सेकंड क्लचसाठी यांना आपण पुन्हा रेडी करू, पण आय डोंट थिंक की हे पुन्हा सुद्धा हा सिनेरिओ मला दिसायला मिळेल, कारण पुन्हा सुद्धा तेच होणार आहे. तो काय मटक्यामध्ये जाणार नाही आणि ती काय बॉक्समध्ये जाणार नाही. सो तरी पण बघू, माझी फर्स्ट पेअर आहे तर यांच्यासोबत माझी थोडी पर्सनली चांगली जास्त अटॅचमेंट आहे. सो एक पण सध्या तरी आपण त्यांना रेस्टवरती ठेवणार आहोत. एक 2-3 महिन्याचा जरा रेस्ट जाऊ दे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा ब्रीडिंगला स्टार्ट करू. बघू काय झालं तर ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. आपण भेटूया नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये. आपण ह्यांची अपडेट काही ना काही घेऊन येतच राहू. सो मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की लाईक करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, जे आवडेल ते करा. नाही आवडलं तरी आमच्या चॅनेलला नका सबस्क्राईब करू. तुमचे व्ह्यूजसुद्धा आम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. सो भेटूया नेक्स्टवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.